पुण्यासाठी बनवल्या जात असलेल्या रिंग रोडसाठी पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. मात्र यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी द्यायला विरोध दर्शवलाय. शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला कमी दिला जात असल्याचे, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जास्त तर काही शेतकऱ्यांना कमी दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी जमीन द्यायला विरोध केलाय. मात्र शासकीय अधिकारी शेतजमीन देण्यासाठी दबाव आणत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. शेतीचा मोबदला देतानाही हंगामी बागायत शेतीला जिरायत शेतीचा दर दिला जातोय, तर शेतीतील आंब्याच्या झाडांना मोबदला देताना दुजाभाव केला जातोय. इतर लोकांच्या तुलनेत कमी दर दिल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलाय. 900 स्क्वेअर फुटांच्या घराला केवळ 3 लाख रुपयांचा मोबदला दिला जात असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. जर योग्य मोबदला मिळणार नसेल तर आम्ही उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला देण्यात आलाय. आमचा तर विरोधच आहे या रोडला, पण शासनाला त्यांचा रस्ता करायला आमचा विरोध नाही अजिबात. माझी जगन्नाथ निवृत्ती झेंडे गट नंबर 1202 यामधून यामधून रस्ता जात आहे. त्यामध्ये माझी 120 आंब्याची बाग आहे, 6 वर्षापूर्वी लावलेली आहे आणि मला मोबदला दिलेला आहे 2050 रुपये. याप्रमाणे एका झाडाला 2050 रुपये दिले, तो आम्हाला मान्य नाही. इतर ठिकाणी शासनाने जिथे झाडे नाहीत, जिथे मोकळी आहे, तिथे 3-3, 4-4 लाख रुपये रेट दिलेला आहे या आंब्याच्या झाडांना. जर आपण विचारायला गेलं तर ते म्हणतात आमचा ड्रोन फिरलेला आहे. ड्रोन फिरला असेल 2019 साली आम्ही लावले, 2018 साली झाडे. आम्हाला ते मान्य नाही. तुमचा ड्रोन ज्यावेळेस फिरला त्यावेळेस आम्ही शेती तर मोकळी ठेवू शकत नाही तुमच्या रस्त्यासाठी. हा मोबदला खूपच कमी आहे, तो आम्हाला मान्य नाही. आम्ही शेती झाडे तोडून देणार नाही. आणि 4-4, 5-5 वेळा अर्ज दिला तरी उत्तर काय देत नाहीत. प्रांत ऑफिसमध्ये गेलो, कृषी अधिकाऱ्यांच्याकडे गेलो, काहीच उत्तर देत नाहीत अजिबात. तुमची काय भूमिका राहील पुढे? आम्ही उपोषण करू. झाडे तर ती तोडून देणार नाही, शेती बी देणार नाही. आमचा विरोध राहील. आणि प्रांत ऑफिसमधून सारखे फोन येतात 30 तारखेपर्यंत ॲग्रीमेंट करून घ्या, नाही तर तुमची 25% रक्कम कपात करू. त्यापेक्षा तुमची रक्कम बी नको, कपात बी करू नका, तुम्हालाच राहू द्या, आमची जमीन जागेवर राहू द्या. माझं नाव सोमनाथ अभिमन्यू झेंडे, राहणार दिवे. तर शासनाने होऊ घातलेल्या रिंग रोड दिवे गावातून जातो आहे, त्याला रिंग रोडला पालखी महामार्गावरनं येणारा जाणारा जो रोड आहे, सर्व्हिस रोड, तो माझा गट नंबर 1247 आणि 1221 ह्या 2 गटातून जातो आहे. तर शासनाने हे दोन्ही गट आमचे जिराईत लावलेत. तर आमचा हंगामी बागायत आहे. आजसुद्धा 28 जानेवारी, या 28 जानेवारीलासुद्धा म्हणजे पावट्याचं शेत हिरवं आहे माझं. तर शासनाने याची दखल घेतली पाहिजे. आम्हाला रेट दिला आहे 1247ला 3,55,000 आणि 1221ला 3,65,000. लगतच्या शेतकऱ्यांना इथं 7 लाख रुपये 75 असे रेट दिलेले आहेत. तर आमच्यावर अन्याय हा का केला याचं कारण अजून आम्ही शासनाला वेळोवेळी जाऊन विचारलं. प्रांत कार्यालयात PWला एक शेड आहे जनावरांचं माझं, PWच्या अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा हेलपाटे मारले. ते म्हणतात शासनाच्या नियमानुसार हे असंच होणार, तिथं आम्हाला कोण वाली राहिलेला नाही. तर माझी एक विनंती आहे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना माझी नम्र विनंती आहे की आमच्यावर झालेल्या हा अन्यायाला तुम्ही वाचा फोडू शकता, ही माझी नम्र विनंती. श्रीरंग कोंडेबा झेंडे, दिवे. रिंग रोडमध्ये बाधित घर झाले आमचं. गट नंबर हे 1251 आणि 1-2-3 महिन्यापूर्वी नोटीस आल्यात आम्हाला. तर त्याच्यात घराचे नुकसान भरपाई म्हणून फक्त 3 लाख रुपये दिलेत. तर 3 लाखात माझं 1000 स्क्वेअर फूटचं घर आहे, संडास बाथरूम आहे, आतमध्ये किचन रूम आहे, 4 खोल्या आहेत. तर एवढ्या सगळ्याचा मोबदला रक्कम फक्त 3 लाख रुपये दिलेत. तर आता हे कसं काय आम्हाला परवडणार आहे का याला? जमिनी आमची घरं बिरं देऊन जमीन बी गेली आहे जवळजवळ 7-8 एकर. त्याचाही भूसंपादन व्यवस्थित नाही झालेलं, झाडांचे पैसे नाही व्यवस्थित दिलेले. आणि घरासाठी मी जवळजवळ 4 महिने एडं घालतो आहे. भूसंपादन कार्यालय आपल्या प्रांत कार्यालयाला, PWDला, PWDवाले म्हणते ते एवढंच होतं आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही होणार. ह्यात काय आम्हाला परवडत नाही ते घर त्यांना द्यायला. त्याच्यामुळं आम्ही काय अजून काय सहाय्य नाही केलेलं त्यांच्या.
तर त्यांचा आम्हाला 2 दिवसांनी फोन येतोय, दबाव येतोय वरून की सह्या करून घ्या, नाही तर तुमचे पैसे कट करीन. 25% रक्कम पूर्ण रकमेच्या 25% रक्कम तुमची कपात केली जाईल. अशा पद्धतीने आमच्यावर दबाव टाकला जातोय. तर आम्हाला आता आलीच कोणी राहिलं नाही. आम्ही तर भरपूर वेळा माझ्या ते हात टेकलेत त्यांच्या पुढं. मी आता परवासुद्धा जाऊन आलो. नाही तर मी तुम्हाला 3 लाख रुपये देतो, घर तोडा माझं, मला दुसरीकडे घर बांधून द्या 3 लाख रुपयात. माझं आहे एवढं 35 बाय 28चं घर आहे, जवळजवळ 950 स्क्वेअर फूट 1000 स्क्वेअर फूटचं घर बसतं आहे. संडास बाथरूम आहे सेपरेट, पाठीमागं गायांचे गोठ आहेत, पुढं शेड मारलं आहे घराला. हे सगळ्याचा मोबदला त्यांनी मला 3 लाख रुपयात घर बांधून द्या. कुठं पण गायचे गोठ आहे, घर, संडास बाथरूम.